नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानात वन कर्मचाऱ्यांकडून दररोज स्वच्छता मोहीम, पर्यावरण रक्षणासाठी स्तुत्य पुढाकार। गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान जो विदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचा जैवविविधतेचा वारसा आहे। येथे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सातत्याने आणि मनोभावे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे। निसर्ग संपन्न या भागात दररोज शेकडो पर्यटक भेट देतात, परंतु काही बेफिकीर पर्यटक आपला कचरा सार्वजनिक ठिकाणी फेकून निघून जातात। त्यामुळे या उद्यानाचे सौंदर्य आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना दररोज मोठ्या प्रमाणावर मेहनत घ्यावी लागत आहे। या मोहिमेमध्ये वनरक्षक, पारधी तसेच कराराधारित वनमजूर यांचा सक्रिय सहभाग आहे। हे सर्व कर्मचारी दररोज पहाटेपासूनच उद्यान परिसरात स्वच्छतेचे काम हाती घेतात। पानवाट्या, प्लास्टिकच्या बाटल्या, खाल्लेल्या खाद्यपदार्थांचे पॅकेट्स, थर्मोकोलचे तुकडे इत्यादी कचरा गोळा करून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत आहे। वन विभागाने ठिकठिकाणी कचरा टाकू नका, निसर्ग वाचवा अशा सूचना फलक लावले असूनही काही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात। परिणामी या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येतो। तरीही हे कर्मचारी निसर्गप्रेमातून आणि जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडत आहेत। नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे। येथे असंख्य देशी परदेशी पक्ष्यांचे वास्तव्य असते। या जैवविविधतेचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। पर्यटकांनी उद्यानात आले असता स्वच्छता राखावी, कचरा कुंडीतच टाकावा, तसेच वन्य प्राण्यांना किंवा पर्यावरणास धोका पोहोचेल अशी कोणतीही कृती करू नये असे आवाहन वन विभागाने केले आहे। उद्यान व्यवस्थापनाकडून स्वच्छतेच्या कामासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनांची मागणी केली जात आहे। स्थानिक प्रशासनानेही यासाठी मदतीचा हात पुढे करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था आणि निसर्गप्रेमींनी मिळून स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतल्यास या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप देता येईल। वन विभागाच्या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत असून इतर पर्यटन स्थळांसाठीही हा एक आदर्श ठरू शकतो। निसर्गाशी मैत्री करणारे, त्यांचे संवर्धन करणारे हे कर्मचारी खऱ्या अर्थाने हिरो आहेत। न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे, झी इंडिया 24 तास, गोंदिया।